नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा, सिंपल लाईफस्टाईल बाय मनीषा या चॅनलवरती परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे ना, घराची सर्व म्हणजे बाहेरची साफसफाई करतानाच शूट घेत होते, कारण की रोज स्वयंपाक करायचं, तिथल्या तिथंच किचनमधलेच बरेच व्हिडिओ मी शूट घेत होते. तर आता म्हणलं चला आज इकडे ना बाहेर मुलं शाळेत गेले ना, इतका राडा म्हणजे जिथल्या तिथं कितीही जरी आवरलं ना तर हे काम काही संपत नाही. कारण की हे आता आवरलं ना परत मधून आल्याच्या नंतर हे जसं होतं ना तसंच होऊन जातं. तरी पण आपल्या मनाची शांती एक असते की आपलं घर आवरावं, टाप म्हणजे नीटनेटकं ठेवावं, जिथल्या तिथं असावं, हे आपलं असतं. पण असं नाही आहे की ते तसंच राहील, कारण की मुलं आले ना परत हे अस्तव्यस्त जिकडे तिकडे पसरव, म्हणजे जिकडे तिकडे आहे तसा राडा पहिल्यासारखा होऊन जातो. ज्या दिवशी घरामध्ये राडा असेल ना त्या दिवशी हटकून कोणी ना कोणी येतं, आणि ज्या दिवशी ना चला आता कोणीतरी येईल आपला म्हणजे असं भरपूर सारा पसारा पडलाय आवरून घ्यावं म्हणून आपण जेवढे पटापट आवरून जेवढं स्वच्छ करतो ना त्या दिवशी काळा कुत्रही येत नाही, असं होतं. आणि शक्यतो ज्या दिवशी घरामध्ये ना जिकडे तिकडे राडा पडलेला असेल किंवा आपला अवतार असा हे झालेला असेल तर ना कोणी ना कोणी टपकलेलं असतं, म्हणजे असतंच. म्हणजे असं आता हे जाणून बुजून होतं का, हे कसं होतं हे मलाच माहीत नाही, किंवा माझ्यासोबत असं होतं का तुमच्यासोबत पण असं होतं हे मला नक्कीच. आणि आता मला काही थोडं सांगायचं आहे की आपण जन्माला आलो तेव्हा आपल्या हातात काहीच नव्हतं, ना पैसा, ना घर, ना गाडी, ना पद, ना जेव्हा आपण जाणार आहोत तेव्हा आपण काही घेऊन जाणार आहोत. तरी सुद्धा माणसामध्ये एवढा गर्व, म्हणजे माणूस एवढा गर्व का करतो हे मला आजपर्यंत कळालं नाही. कारण की आज आहे ना अनेक लोक पैशामुळे, पदामुळे किंवा यशामुळे स्वतःला इतरांपेक्षा मोठं समजू लागतात. असं असतं माहिती का, एखाद्याची वेळ बदलायला टाइम लागत नाही. कारण की कसं असतं माहिती का, आज वर आहे ना तो उद्या खाली असू शकतो का, आज जो संघर्ष करतोय ना तो उद्या यशस्वी होऊ शकतो. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या स्वभावाचा सपना हा माणसाला मोठा बनवतो, पण अहंकार माणसाला एकटं पाडतो. कधी म्हणजे आपलं म्हणजे कोणासोबत पण असं झालंच असेल की आपण एक खूप नाती जपायला बघतो किंवा आपण नाती टिकवायला बघतो, भले ती कोणतंही नातं असू दे. आता नात्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, कोणतंही नातं असलं तर त्यामध्ये विश्वास, प्रेम हे तर लागतं. पण ते जर आपण जपून ठेवत असू किंवा आपल्याला जपायचं ते आणि समोरचा जपत नाही तर आपण ते सोडून देऊ शकतो. कारण की त्या नात्याला ताणून धरण्यात काही अर्थ नसतो, ते भलं कोणतंही नातं असू दे. तसं तर म्हणायला गेलं तर आता नाती जपायला गेलं तर आपण खूप प्रयत्न करतो, कारण की कसं आपण मोठे आहोत किंवा आपण आपल्याबरोबरचे आहोत किंवा आपल्या सोबती आहे किंवा आपण असं आपल्याला अनुभव आहेत म्हणून आपण बरेच काही कोणाला सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्याला अनुभव आहे म्हणून सांगतो, शिकवतो किंवा आपल्यासोबत घेतो. पण त्यांना तसं वाटत नाही, कारण की हे असं म्हणतात की हे मोठे आहेत मग यांच्याच मनासारखं करणार, की यांच्यासारखंच राहावं लागलं तरच हे असं राहतात, किंवा असं म्हणजे आपण जे करतो ना त्याच्या विरुद्ध ते विचार करून आपल्यावरती हे करत असतात. पण हे आपण नाती जपवण्यासाठी आपण मोठे असून पण झुकलो जातो, किंवा आपण मोठे आहोत याचं हे पण विसरून आपण त्यांना सोबत घेतो, किंवा आपण आणि प्रत्येक वेळेस असा विचार करतो जाऊ दे आपण काही जरी केलं तर ते मोठ्या आपल्यालाच आपण मोठे आहेत का त्याच्यामुळे हे बाकीचे पण आपल्यालाच बोलणार की हे मोठे आहेत, आणि बोलणारे पण तेच बोलतात की मोठे आहेत यांनी समजून घेतलं पाहिजे किंवा यांना समजलं पाहिजे. हे असं प्रत्येक वेळेस असंच उत्तर येतात, कारण की पण असं नाही आहे की ते कसे वागले किंवा त्याच्यावरती हे कसं वागले असं नसतं. तर मोठे आहेत ना यांनी चुकीचं वागलं किंवा ह्यांनी सांगायला पाहिजे होतं, यांनी शिकवायला पाहिजे होतं. अरे सांगायला शिकवायला आजकालच्या जमान्यामध्ये कोणी सांगण्यासारखं किंवा शिकवण्यासारखं किंवा असं आहे का की तो ऐकत नाही. आणि ते ऐकायला आता कोण ऐकत आहे आजकाल, कोणाचं कोण ऐकत नाही. म्हणजे आई बाबांचं लेकरं ऐकत नाही तर बाकीचे कसे ऐकणार आहेत हे मला माहिती नाही. पण कसं आहे माहिती आहे का, आपण किती जरी झुकलो आणि आपण किती जरी काही प्रयत्न केला तरी शेवटी जे व्हायचं ते होतच असतं. आणि असं नाही आहे की आपण बाबा इतके आपले नाते चांगले ते आपण ते धरून बसूया. आपण धरून बसून काय उपयोग नसतो, समोरच्यांनी पण ते धरले पाहिजे, तेव्हा त्या नात्याला धरण्याला अर्थ आहे किंवा ते नाते टिकतात असं असतं. पण एखाद्याला असं असतं की हा आपल्याला ह्याची गरज नाही की आपल्याला त्याची गरज नाही, झालं आता आपलं भागलं, आपण
आपल्याला कोणाची गरज नाही असं म्हणून जर तो जर हात झटकत असेल तर आपण पण ते हात धरण्यात आपल्याला पण काही अर्थ नसतं. त्याच्यामुळे ना वेळोवेळी प्रत्येक नाती ओळखून तिथल्या तिथे सोडायला, किंवा जर चांगली असली तर सोबत घेऊन जायला शिका. जर म्हणजे समजून सांगितल्यावर जर ऐकत असेल तर ते नात्याला जपण्याला अर्थ आहे, की बाबा हा आपण समजून सांगतोय आणि तो ऐकतोय असं म्हणल्याच्या नंतर तर ठीक आहे. पण नाही, एखाद्याला म्हणजे इतकं गर्व, इतकं घमंडी, इतके म्हणजे हे माझ्या तर आयुष्यामध्ये ना मी एवढी लोक बघितले ना, खूप म्हणजे असं मी बरेच वेळा असं विचार करते की हा बाबा आपण मोठे आहेत, आपण आपल्यालाच बोलतील लोक, त्याच्यामुळे जाऊ दे. कोणी काय बोलायला, म्हणजे आपण तोंडून जे सांगतो ते समोरच्याला बरोबर वाटतं. मग असं ते पटवून देतात तसं, आणि बरोबर वाटतं असं पटवून दिल्याच्या नंतर ते बरोबरच वाटतं ना. त्याच्यामुळे मला जाऊ दे, आपण सोड. मी प्रत्येक नातं आहे ना असं आहे ना, मी जोपर्यंत मला टिकू वाटते, किंवा मला वाटते की हे टिकते किंवा हे चांगले, तर तोपर्यंत मी चांगलं राहते. जेव्हा मला वाटतं ना हे आपल्यासोबत असते किंवा काही कळालं तर मी अजिबात फिरकून सुद्धा बघत नाही तशी नाते, आणि मला परत तसल्या नात्यांकडे बघायचं पण नसतं, असं असतं माझं. त्याच्यामुळे ना मला खूप असं म्हणजे अनुभव तर खूप आलेत की असे, की आपण कुठे कितीही जपत गेलो तरी ते आपले मागं काढाच करत गेलेले. त्याच्यामुळे ना बरेच नात्यांना मी असं सोडून देत असते. मी विचारच करत नसते ते की काय बोलतील किंवा काय म्हणतील, काही नाही. आपलं एकटं राहणं, आपलं ती एकटा जीव सदाशिव म्हणल्यासारखं चालू झालंय. मी माझी फॅमिली घेऊन मी निवांत राहते. कोणाचं एक नको ना, कोणाचं दोन नको. तरी पण लोकांना असं आपल्याला असं की एकटं कसं राहते ही, म्हणजे असं कसं विचार येत नसेल, किंवा घमंडी म्हणतात, कोण ॲटिट्यूड म्हणतात. हो चालते, मी घमंडी, माझ्यात ॲटिट्यूड आहे. तुम्हाला समाधान झालं ना, मी मान्य करते, मी अशी आहे तशी आहे. त्याच्यामुळे मी ना लोकांचा विचार करत नाही, आणि ते काय बोलतील ते काय मी माझ्या मनावर घेत नाही. तसं तर आज माझा थोडासा घसा बसलेला आहे आणि माझा थोडासा आवाज खराब झालेला आहे, कारण की माझी तब्येतही जरा बरोबर नाही आहे. कारण की वातावरण पण इतकं म्हणजे लगट पाऊस येतो, त्याच्यामुळे ना थोडंसं असं मला सर्दी वगैरे झाल्यासारखं झालं, आणि घसा आहे ना इतका असं खरखर करतोय ना, म्हणजे असं घसा ना, तर थोडंसं असं जास्ती मला असं बोलायला पण आज एवढं जमत नाही आहे. तरी पण म्हणलं चला आता व्हिडिओ एडिट करून घेऊया तेवढा. तर आहे ना भाजीपाला वगैरे जर पावसामुळे खराबच येतोय, त्याच्यामुळे मग ते स्वच्छ धुतल्याशिवाय मग तर काही बरं वाटत नाही. आणि असं नाही आहे की आता पाणी वगैरे एवढं वेस्ट होते, पण पाणी पण मी वेस्ट टाकत नाही, कारण की त्या पाण्याचा पण मी योग्य वापर करते. कारण की पाण्याचा पण इथे ना खूप प्रॉब्लेम होत आहे. जरा पाणी म्हणजे सारखं जात आहे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे. तर मग पाणी पण जास्ती करून नाही. तर आता रात्रभर पाणी नव्हतं. सकाळी पण 9:30 ते 10 वाजता पाणी आले. थोडंसं म्हणजे काही बादल्या वगैरे भरून ठेवतो. आता साठवून तर किती ठेवणार आहे ना, पाणी तर लागतं. सकाळचं तर आंघोळ्या वगैरे करणं, सगळे आता स्कूलला जातात, कामाला जातात, त्याच्यामुळे पाणी लागतं वेळेवर. त्यामुळे मग पाणी तर भरून ठेवलेलं होतं, ते संपलं होतं. पण त्यानंतर पाणी आल्याच्यानंतर कामं आवरायला सुरुवात केली होती माझी. तर भाज्या वगैरे धुवून घेतल्या, आणि बाहेर आहे ना आज रांगोळी काढली नव्हती, कारण की कालचीच काढलेली रांगोळी ना खूप छान होती, म्हणजे काही झालेलं नव्हतं. आणि जर बाहेर पाऊस येत असला ना तर जिन्यातून पाणी येतं, म्हणजे दारामध्ये थोडंसं पाणी, म्हणजे दारातून थोडं समोरच्या दारामध्ये पाणी येतं. त्यामुळे मग ती जाणारे येणारे ना चपलामुळे खूप किचकिच होते. त्याच्यामुळे मग बाहेरची रांगोळी आज काढलीच नव्हती, आणि आधीची रांगोळी पण खूप छान होती. तर भाज्या धुतलेलं पाणी ना मी गॅलरीमध्ये आणून ओतलं होतं. तर गॅलरीमध्ये पावसाच्या पाण्याने पण होते, पण थोडंसं चिकट झाल्यासारखं होतं ते सारखं पाणी पडून, आणि ते खाली फरशीवर आहे ना थोडंसं असं घसरल्यासारखं होतं. जरा पण पाणी पडलं ना घसरून पडण्याची भीती असते. त्याच्यामुळे मग ते पाणी मी तिथं ओतून धुवून काढलं होतं तिथलं. आणि ते थोडंसं गॅलरीमध्ये पण तिथे दरवाजामध्ये गळतं ना, त्यामुळे तिथे सारखं पाणी राहतं ना, त्याच्यामुळे मग तिथलं थोडंसं रोजचं धुवावंच लागते तिथं, नाहीतर मग असं घाण वाटते. तर इथे मला ना आज हरभऱ्याच्या डाळीचं पीठ बनवायचं होतं. तर माझ्याकडे घरीच गिरणी आहे ना, त्याच्यामुळे मग मी घरीच म्हणजे सर्व पिठं मी घरीच दळत असते. तर डाळ पण माझ्या गावाकडल्याच आहेत. तर माझे सासूबाई आहेत ना, सर्व डाळी, कडधान्य किंवा गहू म्हणजे आम्ही ज्वारी काही खात नाही, तर बाजरी खातो आम्ही. तर इथून आम्ही फक्त बाजरी घेतो, आणि बाजरीमध्ये टाकायला रेशनचे तांदूळ असतात ना, ते पण खातो आम्ही. तर भाकरी छान होतात त्याच्यामुळे. मग ते बाजरी आणि तांदूळ मिक्स करून आम्ही दळतो ना, त्यामुळे भाकरी पण छान होतात. तर हे काय सर्व
राशन काय आम्हाला आमच्या चौघांचं पण भेटतं, तसं आता बाकीचे पण आहेत घरामध्ये ना, त्याच्यामुळे मग त्यांना पण सर्वांना पुरवावं लागतं ना, त्यामुळे मग सर्वजण आम्ही थोडं थोडं म्हणजे सर्व गावाकडूनच आणतो. आणि आम्हाला आमच्या शेतीमध्ये ना असं जास्ती काही पिकत नाही, माळाची शेती त्याच्यामुळे. आणि आम्ही इकडे सर्वजण राहतो, तिघांची आमची फॅमिली आहे, पण आमच्या सासूबाई आहेत ना तिकडे सर्व सुगी म्हणजे हरभऱ्याच्या सीझनमध्ये हरभऱ्याचे गुत्ते घेतात, किंवा ज्वारीच्या सीझनमध्ये ज्वारीचं, म्हणजे सर्व असं जे सीझन येईल ना त्या सीझनमध्ये त्या कामाला जाऊन हे सर्व डाळी किंवा ज्वारी हे सर्व जमा करतात त्या वर्षभरासाठी, आणि मग ते आम्ही इकडे सर्वजण आणतो. तसं मग त्या सर्व गावाकडून देतात, त्याच्यामुळे त्यांचा खूप म्हणजे असं खूप मदत होते धान्यामध्ये. आता इकडे राहायचं म्हणल्यावरती काम, घरभाडं किंवा असं किराणा, मुलांची शिक्षण यामध्ये सर्व हे होऊन जातं ना, त्याच्यामुळे मग त्यांची खूप मदत होते. त्यामुळे त्या खूप म्हणजे असं गावाकडे गेलं ना असं रिकामं कधी येतच नाही. आता सासरे माझे भाजीपाल्याचं म्हणजे हे करतात, तर का येताना पण आम्ही 400-500 रुपयाचा भाजीपाला सुद्धा घेऊन येत असतो तिकडून आल्याच्या येते वेळेस. तर म्हणजे जे भाजीपाला आणलंय ना ते सर्व त्या म्हणजे थोडं थोडं नाही, किलो 1.5 किलो असं देऊन, म्हणजे आमच्यासाठी आम्ही 15-20 दिवस आरामात खाऊ शकतो असा भाजीपाला पण देतात त्या, असं काही हे नाही. आणि त्या जरी येत असले ना तरी येताना तिकडून ते सोबत येताना बसमध्ये सर्व काही जे असेल ते सर्व काही घेऊन येतात. मग असं असतं. तर इथे ना माझं पीठ वगैरे भरून चाललं होतं, कारण की पीठ गार वगैरे झालं होतं, तर मी पीठ वगैरे भरून घेत होते. आणि आमचं साई किती छान उड्या मारत येतोय बघा. त्याला मोबाईल दिसला ना तो असा लुडबुड करत येतो. तर कशा वाटला व्हिडिओ, कसा नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा.